श्री गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था आता सांगून जाईल या संस्थेचं आणि माझं नाव. त्यावेळेस आळंदीला मी आलो 2014-15चा काळ असेल बरं का बाबा. आळंदीला आल्यानंतर आमच्या दादांकडे शिक्षणासाठी मी आलो. आपण शेतकऱ्याची मुलं त्या अवताच्या त्या वखराच्या पाठीमागे मी मुलगा तो आळंदीला आलो. श्री गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था या संस्थेमध्ये 14-15ला मी ऍडमिशन घेतलं. आणि आमच्या दादांनी काय असतं एखाद्या दगडावरती घाव घालावा आणि त्याची मूर्ती तयार व्हावी, मूर्ती आकाराला यावी, त्याप्रमाणे दादाने आमच्या त्यावेळेस आम्हाला वाटायचं खूप अवघड आहे. दादाची शिक्षण म्हणजे आमच्या साधी नव्हती, खूप स्ट्रिक्ट वातावरण होतं. परंतु त्यावेळेस त्या संस्थेमध्ये आलो आणि विचार केला की मला कीर्तन करायचं. कारण का त्याचं कारण असं होतं मला पापाला जमत नव्हता, मला गायन जमत नव्हतं, म्हणून मला कीर्तन करायचं हे लहानपणीचे माझे होते. परंतु दादांच्या सानिध्यामध्ये राहत असताना 1, 2, 3, 4 वर्ष त्या संस्थेमध्ये राहिलो. आणि पहिल्याच वर्षी 2016 दादांनी मला पहिला अभंग दिला. तो म्हणजे तेची संत ज्यांचा हेतू विठ्ठली. हा अभंग मला कीर्तनासाठी दिला. आणि त्या अभंगावरती पहिल्याच कार्तिकीला मी पहिलं कीर्तन आपल्या संस्थेमध्ये केलं. आता जवळजवळ ते कीर्तन केल्यानंतर मला वाटतं 240 कीर्तन असावं. कार्य करत करत आज मला वाटतं 2023ला खरंच माऊली ज्ञानोबांची पुन्हा कृपा माझ्यावरती झाली. आणि दादाने आपल्या संस्थेमध्ये मला कीर्तन सेवेला बोलवलं, बिठवलं. अजिबात इच्छा नव्हती की कुठेतरी गाडीवर बसावं आणि कीर्तनाला यावं, परंतु आपल्या गुरूंची सेवा आणि सेवके करावे सांगितलेले काम. दादांनी आज्ञा केली कीर्तन करावं लागेल. आणि गुरुजी कीर्तन म्हटल्यानंतर कोण नाही म्हणणार, म्हणून आपल्या सेवेसाठी आलो. कीर्तनाला उपस्थित असणारे माझे सर्व गुरुबंधू, आपले गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व विद्यार्थी, पप्पा त्यांनी लहानपणी आम्हाला सांभाळलं. दादाने कधी आम्हाला इंद्रायणीवरती जायचं नाही, परंतु आम्हाला जर इंद्रायणीवर आंघोळीला जायचं म्हटलं की आम्ही सकाळी पप्पापाशी जायचं. ताई असतील आमच्या गुरुवारी, आई ऐकत असतील. आता म्हणजे आपल्या संस्थेतच मी लेकरू आहे. आणि माऊली ज्ञानोबांनी आयुष्यात काही नाही चालेल, परंतु माझ्या गुरुंची कृपा आणि गुरुचं सानिध्य मला आयुष्यभर लाभावं एवढीच माऊली प्रार्थना करतो आणि सेवेला पूर्ण करायचं. जय आपल्या संस्थेचे विद्यार्थी आमचे ओम महाराज खूप छान कीर्तन महाराजांनी केलं. त्यांची सुद्धा संस्था आहे जगद्गुरु तुकोबा वारकरी शिक्षण संस्था. आमचे बापूजी सांगत असतात मुलाचं यश पाहून पित्याला हर्ष होत असतो, तर गुरु ही त्याला म्हणतात की शिष्याचं यश पाहून त्या गुरुला हर्ष झाला पाहिजे. त्यांची श्रद्धा आहे तर काही शिकवून जातात, परत विषय राहतो.